देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे उत्तर भारतामध्ये WD सक्रिय झालं आहे आणि एकापाठी एक आणखी WD देखील येण्याची शक्यता आहे. विदर्भाच्या दिशेने थोडं ढगाळ वातावरण झालंय आणि यापूर्वी मी सांगितलेलं होतं की इंडोनेशिया म्हणजेच अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान नव्याने बाष्प निर्माण होऊ लागला आहे. म्हणजे मी या भागाविषयी बोलतोय. या ठिकाणी जे काही नवीन बाष्प तयार होतं, या ठिकाणी एखादं कमी दाबाचं क्षेत्र भविष्यामध्ये विकसित होऊ शकतं आणि महाराष्ट्रावर एकूणच काय परिणाम होतो त्याचा हे आपण बघणार आहोत. भारतीय हवामान खात्याच्या अलर्टनुसार आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओरिसामधील वातावरण बदललं आहे. या ठिकाणी नॉर्मल वातावरण झालं. हिमालयाच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने जे राज्य आहेत तिथे मात्र अजूनही धुक्याचा प्रभाव आहे. केवळ पूर्व उत्तर प्रदेश भागामध्ये थंडीची लाट आहे. थोडं आता WD सक्रिय झाल्यामुळे वातावरणात बदल होतोय. आपण जानेवारीच्या उत्तरार्धात पोहोचलो आहे आणि आता धुक्याचा प्रभाव किंवा एकूणच थंडीचा प्रभाव देखील हळूहळू देशातील कमी होऊ लागला आहे. पुढील 48 तासातील वातावरण आपण बघतो. आपण जेव्हा थंडीचं वातावरण बघतो तेव्हा महाराष्ट्राच्या खास करून उत्तरेकडून आणि थोडं विदर्भामध्ये थंडीची लहर आहे. मात्र कोकण, दक्षिण भाग महाराष्ट्राचा थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. उत्तरेकडे थंडी आहे, परंतु जिथे बर्फवृष्टी होते त्या ठिकाणी थंडी गारवा जाणवतोय. परंतु एकूणच आता धुक्याचा आणि थंडीचा प्रभाव देखील कमी होऊ लागला आहे. मात्र एकापाठी एक WD आल्यास, बर्फवृष्टी झाल्यास पुन्हा थंडी वाढणार आहे. आपण बघतो उत्तर भारतामध्ये एक हलका WD सक्रिय झाला असून याची तीव्रता आता पुढे पुढे वाढत जाईल असा अंदाज आहे. साधारणपणे 20 तारखेनंतर याचा प्रभाव वाढेल असा अंदाज आहे. 21-22 तारखेला एक प्रभावी WD उत्तर भारतात सरकणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होईल. अगदी मध्य भारतापर्यंत याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. 27 तारखेपर्यंत आपण बघतो त्याच वेळेस श्रीलंकेच्या आजूबाजूने देखील एक सिस्टम विकसित होणार आहे. हिचा भारतीय हवामानावर जरी परिणाम झाला नाही तरी उत्तर भारतातील या सिस्टमला एखादी ट्रप बनते का हे मात्र बघणं आवश्यक राहील. सौम्य थंडी महाराष्ट्रामध्ये अजूनही आहे. पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी थंडीचं प्रमाण अधिक आहे. पण बघतो थंडीमध्ये चढ उतार होताना आपल्याला दिसत आहेत. भारताच्या बऱ्याच भागातली थंडी कमी झालेली आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये थंडीमध्ये खूप बदल होत आहे. 25, 26, 27 तारखेला आपण विदर्भ, मराठवाड्यात थंडीचं प्रमाण खूप कमी होईल असं दिसतंय आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणात थोडी थंडी राहील असा देखील अंदाज आहे. साधारण आपण असं बघतो की 23 तारखेपासून उत्तर भारतात येणारा WD हा अतिशय प्रभावी आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि उत्तर भारत अशी एकूण हा बदलत्या वातावरणाचा प्रभाव असणार आहे. पण या ठिकाणी WD बघतो त्याच वेळेस आपण अरबी समुद्राच्या या भागामध्ये, बंगालच्या उपसागराच्या या भागामध्ये देखील वेगवेगळ्या सिस्टम बघतो. याच्यामध्ये जर ट्रप तयार झाली तर मात्र पावसाची शक्यता वाढणार आहे. आपण साधारणपणे ही ट्रप महाराष्ट्राच्या दृष्टीने 25-26 तारखेला बनताना बघतो. पण बघतो 26-27 तारखेला महाराष्ट्रामध्ये या दोन सिस्टममध्ये ट्रप बनणार आहे आणि जिचा परिणाम महाराष्ट्रातल्या काही भागात होईल. या मॉडेलने देखील उत्तर भारतात प्रभावी WDचा अंदाज व्यक्त केला आहे. फेब्रुवारीपेक्षा मार्च, एप्रिल, मेमध्ये अवकाळी पावसाचं वातावरण अधिक राहण्याची शक्यता आहे. आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये कॅन SIPS मॉडेलचा अंदाज घेतो एप्रिल मेसाठी. NMME न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा देखील अंदाज आहे. मेमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली. आपण जर ECMW मॉडेलचा अंदाज 22 तारखेपासून पुढे बघितला
तर उत्तर भारतामध्ये WD येत आहेत. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये देखील थोड्या सिस्टम विकसित होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर थोडी ट्रप 27-28ला महाराष्ट्रामध्ये बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा किती परिणाम महाराष्ट्रावर होतो हे आपल्याला बघावं लागेल, परंतु किरकोळ वातावरण असण्याची शक्यता आहे. मोठं वातावरण किंवा फार नुकसानकारक पाऊस महाराष्ट्रात होईल असा अजून तरी अंदाज नाही. ECMW मॉडेलच्या अंदाजामध्ये आपण बघतो की दक्षिण भारतामध्ये देखील सिस्टम विकसित होणार आहेत, उत्तर भारतामध्ये देखील सिस्टम विकसित होणार आहेत या 15 दिवसामध्ये. आणि या दोन सिस्टमचं जर ट्रप तयार झाली तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होणार आहे. किरकोळ पाऊस तर होणारच आहे, परंतु फार नुकसानकारक, फार मोठं अवकाळी गारपिटीचं वातावरण वगैरे असं बनेल असं वाटत नाही. आपण जर या मॉडेलचं आहे, हा ECMW मॉडेलच आहे, याचा जर अंदाज बघितला तर मुंबई ते सुरतच्या दरम्यान थोडं सकाळी ढगाळ वातावरण दिसतंय. बाकी फारसा प्रभाव नाही, परंतु आज दुपारनंतर थोडं सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती वाढू शकते असा एक अंदाज आहे. बंगालच्या उपसागराच्या दिशेने आणि अरबी समुद्रातून देखील काही बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे सरकत आहेत, ज्याचा परिणाम 20 तारखेनंतर थोडं ढगाळ वातावरण वाढण्यामध्ये होण्याची शक्यता आहे. आपण बघतो की बदलतं वातावरण 20 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र असं हे वातावरण असणार आहे. 20च्या तुलनेत 21 तारखेला त्याचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वातावरणावर आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे. यातून पाऊस होणार का हे देखील महत्त्वाचा भाग आहे. आपण बघतो की लातूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, अमरावती,